हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण पनीरची मस्त झटपट होणारी आणि छान अशी भाजी कशी करायचं ते पाहणार आहे. ही आपण पनीर कोरमा कसं करायचं ते पाहणार आहे. एकदम छान भाजी बनवलेली आहे, झटपट कमी साहित्यात आणि सोप्या पद्धतीने एकदम मस्त, हॉटेलपेक्षा पण भारी आपण ही बनवलेली आहे घरच्या घरी. तुम्हाला बघून कळत असेल किती मस्त भाजी झालेली आहे आणि एकदम छान झालेली आहे. टेस्टला एकदम चविष्ट चमचमीत भाजी होते. तुम्हाला झटपट अशी पनीरची भाजी बनवायची असेल तर तुम्ही असा पनीर कोरम्याची भाजी नक्की बनवून बघा. तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल आणि कमी साहित्यात कमी वेळात तेवढी चविष्ट चमचमीत भाजी होते. तुम्हाला बघून कळत असेल मस्त झालेली आहे. तुम्ही एकदा बनवलं तर याच पद्धतीने परत याच पद्धतीने बनवणार, एवढी टेस्टी चविष्ट होते घरच्या साहित्यात आणि एकदम चमचमीत बनते. तर बनवून बघा. चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. इथे बघा, सर्वप्रथम आपण भाजी बनवण्यासाठी मी इथे कांदे घेतलेले आहेत. मिडियम साईजचे 2 टोमॅटो घेतलेले आहेत. आता कांदे आपण कट करून घेणार आहे. कांदा आपण इथे उभा पातळ आपण कट करून घेणार आहेत. त्याच्या दोन्ही टोक आपण काढून घेतलेले आहे. त्याची साल काढून घ्यायची आणि कट करून घ्यायचा. इथे बघा, या पद्धतीने मी कांदा कट करून घेते आणि आपल्याला सुटसुटीत मोकळा करून घ्यायचा आहे. कांदा थोडासा आपण परतून घेणार आहे, त्यामुळे मोकळा सुटसुटीत करायचा, म्हणजे तो पटकन परतला जातो. इथे कांदा टोमॅटो मी कट करून घेतलेले आहे. टोमॅटो पण प्युरी बनवणार आहे, त्यामुळे मोठेच कट करून घेतलेले आहेत. त्यानंतर मी 250 ग्रॅम पनीर घेतलेले आहे. पनीर पण कट करून घेते. मोठ्या पीसमध्येच कट करून घेणार आहे, म्हणजे ते पटकन आपण भाजता येतं, व्यवस्थित असं परतून घेता येतं मोठ्या पीसमध्ये. तुम्हाला हवं तर तुम्ही यापेक्षा लहान ह्याचे तुकडे करू शकता. इथे बघा, कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये मी थोडंसं तेल घालून घेते. तेल गरम झालं की त्यामध्ये पनीर घालून घ्यायचं आणि पनीर हलकंसंच आपण भाजून घेणार आहे, जास्त भाजणार नाही. हलकं भाजून घ्यायचं, हलकेसे डाग पडेपर्यंत. म्हणजे पनीर हाय फ्लेमवर थोडंसं भाजून घ्यायचं, हलकेसे डाग पडेपर्यंत, म्हणजे छान असं ते भाजलं जातं आणि जास्त चिवट होत नाही. इथे बघा, मी गॅसची फ्लेम मोठीच ठेवलेली आहे आणि पनीर चांगलं मी दोन्ही बाजूने हलक्या रंगावर भाजून घेते. बघा, इथे बघू शकताय खालच्या साईडने पण पनीर थोडंसं भाजलेलं आहे. दोन्ही साईडने छान असं मी पनीर भाजून घेतलेलं आहे. बघू शकताय पनीर आपलं चांगलं भाजलेलं आहे. मी काढून घेते. असंच आपण प्लेटमध्ये काढून घ्यायचं, म्हणजे पनीर अजिबात चिवट होत नाही, मऊ असंच राहतं. बघा, छान पनीर भाजलेलं आहे. मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि त्याच तेलामध्ये आपण कांदा भाजून घ्यायचा आहे. इथे बघू शकताय मी पनीर एका प्लेटमध्ये काढून घेते. छान असं पनीर भाजलेलं आहे. सगळं पनीर तेल नितळून मी यामध्ये काढून घेते. हवं तर तुम्ही तसं सुद्धा टाकू शकता भाजीमध्ये. थोडं भाजलं की चव छान लागते भाजीला. आता त्याच तेलामध्ये कांदा आपण कट करून घेतलेला उभा पातळ छान सुटसुटीत करून घालायचा, म्हणजे पटकन परतला जातो. कांदा घातलेला आहे आणि थोडा 2-3 मिनटं परतून घेतलेला आहे. चांगला मी याला कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेते. बघू शकता इथे कांदा चांगला थोडासा आपला परतलेला आहे. हा आपण तेल नितळून काढून घ्यायचा आणि थंड करून घ्यायचा. प्लेटमध्ये हा मी काढून घेते तेल नितळून आणि आपण हा छान असा वाटून घेणार आहे. इथे बघू शकताय कांदा आपला थोडा थंड झालेला आहे. सुरुवातीला आपण टोमॅटो प्युरी बनवून घ्यायची आणि त्याच भांड्यामध्ये कांदा पण आपण वाटून घेणार आहे. इथे बघू शकताय टोमॅटोची मी प्युरी बनवून काढून घेतलेली आहे बघा वाटीमध्ये. आता त्याच भांड्यामध्ये आपण भाजलेला कांदा घालून घ्यायचा आणि मी 10 ते 15 मिनटं गरम पाण्यामध्ये 10 ते 12 काजू भिजत ठेवले होते, ते पण यामध्ये घालून घेते. भाजी बनवायच्या आधी 10 मिनटं गरम पाण्यात आपण काजू भिजत ठेवायचे, मऊ होतात आणि छान असं लागतात भाजीमध्ये. इथे बघा, मी काजू पण यामध्ये घालून घेते. काजू चांगले मऊ असे आपले भिजलेले आहेत आणि त्यामध्ये 2 ते 3 चमचे आपण दही घालायचं. दही घरीच बनवलेलं आहे बघा, अजिबात जास्त आंबट नाही. चांगलं दही 2-3 चमचे घालायचं आणि बिना पाणी घालता हे छान वाटण करून घ्यायचं. तुम्हाला हवं तर गरज वाटली तर पाणी घाला. छान वाटण बनवून घेतलेलं आहे. आपलं वाटण तयार झालेलं आहे. भाजी बनवून घेऊया. त्याच कढईमध्ये आपण भाजी बनवणार आहे. त्यासाठी इथे मी थोडंसं छोटी पळी तेल घालते आणि थोडंसं तूप घालते. 1 चमचाभर. छान चव लागते भाजीला बघा. 1 ते 2 चमचे तुम्ही तूप घाला किंवा बटर घालू शकता तुमच्या आवडीनुसार. तेल थोडं गरम झालं की यामध्ये जिरे घालायचे, अर्धा चमचा. जिरे छान गरम झाले की मसाले घालून घेऊया. 1 चमचा लाल मिरची पावडर, पाव चमचा हळद घातलेली आहे, 1 चमचा मी धनेपूड घातलेली आहे. असं सुरुवातीला तेलामध्ये मसाले भाजले की छान रंग येतो बघा भाजीला. इथे बघा, छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं
आणि त्यामध्ये नंतर आपण टोमॅटो प्युरी घालून घ्यायची. गॅसची फ्लेम मी कमी केलेली आहे. लो फ्लेमवर टोमॅटो प्युरी आपण परतून घेणार आहे. मिक्स करून घेऊया सुरुवातीला मसाल्यांमध्ये, म्हणजे मसाले जळणार नाहीत. आणि त्यावर थोडंसं मीठ घालायचं, पाव चमचा होईल एवढं मीठ घातलेलं आहे. आणि प्युरी छान अशी मी तेल सुटेपर्यंत भाजून घेतलेली आहे. आता त्यामध्ये दुसरं आपण वाटण घालून घेऊया. इथे बघा हे छान वाटण घालून परतून घ्यायचं, कारण काजू आपण घातलेले आहेत. काजूची पेस्ट खाली लागू शकते, त्यामुळे याला सतत हलवत चांगलं आपण तेल सुटेपर्यंत भाजून घेणार आहे. या पद्धतीने मी पेस्ट मिक्स केलेली आहे आणि हे आपण चांगलं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. इथे बघा हे चांगलं भाजून घेतलेलं आहे. रंग पण चेंज झालेला आहे, बदललेला आहे. हे छान असं परतलेलं आहे. यामध्ये आता आपण पाणी घालून घ्यायचं. गरम पाणी घालायचं, म्हणजे भाजीची टेस्ट टिकून राहते. तुम्हाला भाजी घट्ट पातळ कशी बनवायची तसं यामध्ये पाणी घालून घ्या. मिक्सरच्या भांड्यामध्ये गरम पाणी घालून मी घालून घेतलेलं आहे. भाजी जास्त पातळ नसते, थोडीशी दाटसरच असते. चवीनुसार मीठ घालायचं. टोमॅटो प्युरी परतताना पण मीठ घातलं होतं, त्या अंदाजाने मीठ घालायचं. पनीर घालायचं, मिक्स करून घ्यायचं. आणि तुम्हाला भाजी कशी बनवायची आहे तुम्ही छान असं मिक्स करून अंदाज घ्यायचा आणि नंतर पाणी घालायचं. इथे बघू शकता या पद्धतीने, कारण आपण पनीर पण थोडं 3 ते 4 मिनटं यामध्ये शिजवून घेणार आहे. आता त्यामध्ये अर्धा चमचा मी इथे गरम मसाला घातलेला आहे. 1 चमचा कसुरी मेथी घालून मी मिक्स करून घेते. या पद्धतीने बघा छान अशी भाजी बघा तुम्हाला बघून कळत असेल बघा, छान होते बघा. आता हे मिक्स करून घ्यायचं. यामध्ये मी अजून थोडंसं यामध्ये पाणी घालून घेते. छान असं हे शिजवून घेणार आहे. इथे बघू शकताय या पद्धतीने. इथे बघू शकताय 5 मिनटं मी थोडंसं शिजताना पाणी घातलं होतं आणि थोडंसं 5 मिनटं शिजवून घेतलेलं आहे. छान अशी भाजी तयार झालेली आहे बघा. तुम्हाला जास्त घट्ट वाटत असेल तर तुम्ही अजून थोडं पाणी घालून छान भाजी बनवू शकता, पण ही भाजी दाटसरच छान लागते बघा मस्त. सगळ्यात शेवटी थोडीशी कोथिंबीर घालून घेते. मिक्स करून घ्यायचं आणि छान मिक्स केल्यानंतर बघा भाजी आपली छान अशी तयार झालेली आहे. बघू शकताय तुम्ही मस्त कोथिंबीर घालून मी छान मिक्स केलेली आहे, बघू शकताय. आणि छान असं मस्त तयार झालेली आहे. कमी साहित्यात तेवढीच हॉटेलपेक्षा पण भारी चमचमीत चविष्ट भाजी तयार झालेली आहे बघा. तुम्हाला बघून कळत असेल, तुम्ही ही गरम गरम अशी नान बरोबर, फुलका रोटी बरोबर, भाताबरोबर, चपाती बरोबर कशाबरोबरही खाऊ शकता. एकदम टेस्टी होते. तुम्हाला झटपट अशी चमचमीत भाजी बनवायची असेल तर तुम्ही या पद्धतीने पनीर कोरम्याची भाजी बनवू शकता. एकदम छान बनते बघा. तुम्हाला पाहुणे आल्यावर झटपट भाजी बनवायची असेल अशी बनवू शकता. नक्की या पद्धतीने बनवून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.